नमस्कार मित्रांनो, SAZ स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। हिंदू संस्कृतीमध्ये बाळाचे जावळ काढणे हा एक महत्त्वाचा विधी केला जातो, ज्यामध्ये बाळाच्या जन्माच्या वेळी आलेले डोक्यावरील सर्व पहिले केस काढून टाकले जातात। हिंदू संस्कृतीत हा विधी करणे बंधनकारक असून त्यामध्ये अनेक शास्त्रीय आणि धार्मिक कारणे आहेत। बाळाची चाहूल लागताच ते बाळ झाल्यावर अनेक विधी असतात। साधारणपणे बाळ 1 वर्षाचे झाल्यावर जावळ विधी घरात केला जातो। त्यासाठी तज्ञ न्हाव्याला जावळ विधीसाठी आग्रहाचे आमंत्रण दिले जाते। बाळाला आईच्या अथवा मामाच्या मांडीवर बसवून त्याचे विधीपूर्वक जावळ काढले जाते। यासाठी जाणून घेऊया बाळाचा जावळ काढणे विधी म्हणजे नेमके काय आणि कसा करावा जावळ विधी। बाळाचे डोके खूप नाजूक असते, त्यामुळे बाळाचे डोके थोडे मजबूत झाल्यानंतरच जावळ काढण्याचा निर्णय घ्या। नवजात बालकाचे डोके अत्यंत नाजूक असते, त्यामुळे धारदार रेझरचा बाळाला त्रास होऊ शकतो। तुम्हाला अगदीच वर्षभराच्या बाळाचे जावळ काढायचे नसल्यास किमान 2-3 वर्षे थांबा। रेझरचा वापर टाळा, त्याऐवजी ट्रिमर वापरा। तसेच रेझर वापरायची वेळ आलीच तर बेबी शॅम्पू वापरा। तसेच एका वेळी पूर्णपणे एकाच बाजूचे जावळ पूर्ण काढा। जावळ काढताना बाळाचे लक्ष खेळण्यामध्ये गुंतवा। तसेच बाळाचे डोके नीट आणि घट्ट पकडा। सतत हालचालीमुळे एखादी जखम होण्याची शक्यता असते। नंतर बाळाच्या डोक्याला अंघोळ घाला। तसेच सौम्य मॉइश्चरायझर लावा। टाळूवर तेलाने मसाज करा। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।